राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना आता खुल्या प्रवर्गाच्या परीक्षा देण्यासाठी राज्य सरकारने बंदी केलेली आहे आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाने याला कडाडून विरोध केलेला आहे. या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे. सर, तुमची या संपूर्ण राज्य सरकारच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया? नाही, हे काय हा SC ST आणि OBC तिन्ही प्रवर्गावर अन्याय करणारा शासन निर्णय आहे आणि म्हणून सर्वात आधी राष्ट्रीय OBC महासंघातर्फे या निर्णयाचा मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो. अशा प्रकारचा प्रयत्न याच्यापूर्वीसुद्धा काही राज्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनी तो आदेश रद्द केलेला होता की ही एक सवलत आहे की एखाद्या ठिकाणी जाहिरात आली असेल नोकरीकरता, त्या ठिकाणी ज्या 4 प्रकारच्या सवलती मागासवर्गीयांकरता, मग ते SC असो, ST असो, OBC असो, केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेले आहे की त्याच्याकरता जी काही प्रिस्क्राईब फी असते ती फी कमी असते. दुसरी गोष्ट, शिक्षण याच्यामध्ये काही सवलत दिलेली असते की ओपन कॅटेगरीमध्ये अर्ज करायचा असेल तर 55%, बॅकवर्ड कम्युनिटीमध्ये अर्ज करायचा असेल तर 50%, वयामध्ये सवलत असते आणि अनुभवामध्ये सवलत असते की मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं याच्याकरता केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या या सवलती आहे. ह्या सवलती कशाकरता आहे? अर्ज करण्याकरता, नोकरीकरता नाही आहे, अर्ज करण्याकरता ह्या सवलती आहे. आणि या सवलतीचा फायदा घेऊन SC ST OBC प्रवर्गातील उमेदवाराने अर्ज केला असेल तर तो पुढील स्पर्धेकरिता पात्र होतो, स्पर्धेकरता. आणि स्पर्धेकरता आजकाल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. जर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तो टॉप लेवलला गेलेला आहे मेरिटनुसार, तर त्या मेरिटनुसार त्याची नियुक्ती ही ओपन कॅटेगरीमध्ये व्हायला पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा अनेकदा दिलेला निर्णय आहे. पण त्या निर्णयाला बगल देऊन काल जो राज्य सरकारने निर्णय घेतला की जर तुम्ही अर्ज करताना या 4 सवलतीचा आधार घेऊन किंवा फायदा घेऊन अर्ज केला असेल तर भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कितीही मार्क मिळाले, मुलाखतीमध्ये तुम्ही कितीही चांगले झाले तरी तुम्हाला मागासवर्गीयामधूनच नोकरी मिळेल, खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळणार नाही. हा SC ST OBC वरती केलेला फार मोठा अन्याय आहे. बरं, या संदर्भात तुमची पुढची भूमिका काय आहे? नाही, आम्ही आता याचा संपूर्ण आमच्या समविचारी SC ST OBC समाजाकरता कार्यरत असणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन या राज्यामध्ये हे जनआंदोलन आम्ही उभं करू की SC ST OBC वरती असा अन्याय होता कामा नये. मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारचे याच्या आधी निघालेले निर्देश त्यांना डावलून राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. संविधानामध्ये सुद्धा तशा प्रकारची तरतूद नाही. न्यायालयामध्ये याला आव्हान केलं जाईल? हे जनआंदोलन आम्ही उभारू आणि न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही जाऊ की आमच्यावरती अन्याय करणारा हा निर्णय आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारची लढाई लढण्याकरता राष्ट्रीय OBC महासंघ हा सक्षम आहे आणि तयारीत आहे पूर्ण. या निर्णयाच्या पाठीमागे राज्य सरकारचा हेतू काय वाटतो तुम्हाला? नाही, हेतू याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा झालेला आहे की SC ST OBCला थांबवायचं. आज नोकऱ्यांमध्ये SC ST OBC हा शिकून सक्षम झालेला आहे, त्याच्यामुळे तो खुल्या प्रवर्गामध्ये कॉम्पीट करतो आहे, त्याला डबल संधी मिळते आहे. त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवायचं आणि या संधीपासून त्यांना दूर ठेवायचं हा एकमेव उद्देश हा राज्य सरकारचा आहे. हे दिसून येत आहे आणि आता खुलेआम दिसायला लागलेला. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार की या निर्णयामुळे कसा परिणाम होऊ शकतो? नक्कीच आम्ही पत्र देणार पहिले मुख्यमंत्र्यांना की हा जो निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेला आहे हा SC ST आणि OBC वरती अन्याय करणारा आहे. त्याच्यामुळे हा निर्णय आपण तात्काळ रद्द करावा आणि SC ST OBC समाजाला दिलासा द्या, न्याय द्यावा. जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन दोन्ही लढाई लढण्याकरता सक्षम आहोत आणि तयारीत आहोत. आपण बघू शकतो की राज्य सरकारच्या या नवीन निर्णयासंदर्भात राष्ट्रीय OBC महासंघाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. एकतर सुरुवातीला रस्त्यावरची लढाई केली जाईल, सोबतच समांतर पद्धतीने न्यायालयामध्ये देखील या निर्णयाला आव्हान दिलं जाईल. मात्र त्याआधी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन एक विनंती केली जाईल की कुठेतरी हा निर्णय SC ST व OBC समाजावर अन्यायकारक असणार आहे, त्यामुळे कुठेतरी रद्द करावा. त्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये या संपूर्ण निर्णयाला घेऊन राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन
अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.